नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे। पावसाळ्यात शनिवार आणि रविवारी तोरणमाळमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने राणीपूर येथे पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली। मसावत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। काही दिवसांपूर्वी तोरणमाळ येथे तरुण-तरुणींमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांनी तोरणमाळला भेट देत तरुण आणि पर्यटकांना जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं। तोरणमाळ हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून अशा घटनांमुळे पर्यटन स्थळासह संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होते। त्यामुळे पर्यटन स्थळी गैरप्रकार, मारामारी किंवा कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये असं आवाहन आमदार पाडवी यांनी केलं। दरम्यान शनिवार रविवारी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात येणार आहे। कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरण मिळावं आणि तोरणमाळच्या निसर्गाचा शांततेत आनंद घेता यावा यासाठी नागरिकांनी पोलिसांच्या तपासणी मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। मी आमदार राजेश पाडवी आज मसावत पोलीस स्टेशन अंतर्गत तोरणमाळ येतं। त्यासाठी काही दिवसापूर्वीच आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल की ज्या पद्धतीने तरुणांमध्ये मुलामुलींमध्ये मारामारी होताना आपण पाहिलं, अतिशय ते आपल्यासाठी चांगलं नाही। दुर्दैवाची गोष्ट ही की एखाद्या पर्यटन ह्या जिल्ह्यामध्ये एकमेव पर्यटन आहे आणि त्या ठिकाणी जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे। तरुणांना, सर्व नागरिकांना माझी विनंती की आपण त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घ्यायला जा। आपण आदिवासी म्हणून निसर्गप्रेमी आहोत। आपण निसर्ग आपण वाढवला पाहिजे, झाडं वाढवली पाहिजे, वातावरण चांगलं हे केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या वातावरणात आपण चांगल्या पद्धतीने ठिकाणी त्याचा आनंद घेतला पाहिजे। आणि त्या ठिकाणी काही चुकीच्या मारामाऱ्या करताना दाखवलं गेलं ते बदनामीकारक आहे आपल्यासाठी, म्हणून असं होता कामा नये। म्हणून या ठिकाणी पोलिसांनी शनिवार रविवार असेल मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी जाते, पावसाळ्याचा दिवस आहे, तर त्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी जे काही बेकायदेशीर काही होत असेल त्याला आळा बसेल आणि ह्या ठिकाणी पोलिसांचा ठिकाणी तपासणी आहे म्हणून एक वचक बसेल की बा त्या ठिकाणी पोलीस तपासणी करतात, आपण कुठलेही गैरकृत्य करता कामा नये, म्हणून त्यांना आळा बसेल। म्हणून अतिशय चांगलं काम ह्या पोलिसांमार्फत होतं आहे। त्यासाठी जनतेनेही आणि तरुणांनी सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी जे काही परिवार एखादा शनिवार व सुट्टीचा आनंद घ्यायला येतो त्यांनाही डिस्टर्ब करू नये आणि आपणही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निसर्गाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे।